शुभ प्रभात विद्यार्थी, आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत। माझे नाव प्रियंका अशोक वर्मा आहे। आज दिनांक काय आहे? दिनांक 12 गुरुवार। विषय मुलांना आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत। गणित या विषयामध्ये आज आपण कोण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। कशाचा अभ्यास करणार आहोत? कोण। आपण 5वी पर्यंत कोण म्हणजे काय या घटकाचा अभ्यास केलेला आहे। तर आज आपण कोण व कोणाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कोणाचा प्रकार तयार होत असतो। त्याची उदाहरणे तुम्ही काही सांगू शकता का? मी सांगते। जसे आपल्या दैनंदिन जीवनात ही आता मी आईस्क्रीम तयार केली। आईस्क्रीम या आईस्क्रीम मध्ये कोणाचा प्रकार तयार होतो। त्याच्यानंतर ही टोपी, या टोपी मध्ये सुद्धा एक कोणाचा प्रकार तयार होतो। आणि आपण दिवाळीत जे अनार फोडतो त्या अनार मध्ये पण कोणाचा प्रकार तयार होतो। बरोबर। म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात विविध वस्तूंमध्ये विविध कोणांचे प्रकार तयार होत असतात। तर आता आपण हे कोण तयार होत आहे हे पाहिलं। तर आता आपण कोणाचे कोणकोणते प्रकार कोणत्या वस्तूमध्ये तयार होतात हे पाहू। जसे आता ही घराची मी खिडकी काढली। समजा मी ही घराची खिडकी काढली। ही खिडकी तर मला सांगा या खिडकीमध्ये कोणाचा कोणता प्रकार तयार होतो? अगदी बरोबर। घराच्या खिडकीमध्ये काटकोन हा तयार होत असतो। घराच्या खिडकीमध्ये काटकोन हा तयार होत असतो। काटकोन कोणाचे माप किती असते? 90 अंश। आता मला सांगा, मी माझे हे 2 बोट घेतले तर या 2 बोटामध्ये कोणता कोण तयार होत आहे? तर माझ्या या 2 बोटामध्ये लघुकोन तयार होत आहे। बरोबर। आता पुढची आकृती पहा। आता मला हे सांगा, या घड्याळात कोणाचा कोणता प्रकार तयार होत आहे? लघुकोन असण्यासाठी त्याचे माप 90 अंशापेक्षा कमी असायला हवे। तर हे 90 अंशापेक्षा कमी तर नाही आहे। तर हा माप 90 अंशापेक्षा जास्त आहे। अशा कोणाला काय म्हणतात? विशाल कोन म्हणतात। घड्याळामध्ये आता कोणता कोण तयार झालेला दिसतो? आपल्याला विशाल कोन तयार झालेला दिसतो। तर आतापर्यंत आपण कोणकोणते कोण पाहिले? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन। आता चला याच कोणांची आपण उजळणी करू आणि यांची उत्तरे तुम्ही सांगायची। मला सांगा, माझ्या या 2 बोटांमध्ये कोणता कोण तयार होत आहे? माझ्या 2 बोटांमध्ये लघुकोन तयार होतो। आता मला सांगा,
या कैचीमध्ये कोणता कोण तयार होतात? तर मला सांगा आता या कैचीमध्ये कोणता कोण तयार झालेला दिसतो? या कैचीमध्ये काटकोन तयार झालेला दिसतो. माझ्या दोन बोटांमध्ये लघुकोन तयार झालेला दिसतो, तर त्या कैचीमध्ये काटकोन तयार झालेला दिसतो. आता मला सांगा या घड्याळामध्ये कोणता कोण तयार होतो? या घड्याळामध्ये कोणता कोण तयार झालेला दिसतो? तर या घड्याळामध्ये विशाल कोण तयार झालेला दिसतो. आता मी जर या घड्याळांची काटे असं केले तर हा कोणता कोण तयार झालेला दिसतो? हा लघुकोन तयार झालेला दिसतो. आतापर्यंत आपण कोन व कोनाचे प्रकार अभ्यासले. तर आता आपण कोनाचे घटक आणि कोन कसे दर्शवितात हे पाहू. आता समजा मी हा कोन काढला. इथे पहा. आता समजा मी हा कोन काढला आणि याला P Q R असे नाव दिले. तर मला सांगा हा कोन पाहून तुम्ही या कोनाला कोणकोणत्या प्रकारे नाव देऊ शकतात? या कोनाची नाव सांगा. तर या कोनाला आपण कोन P Q R अर्थातच P Q R असे नाव देऊ शकतो. व तसेच या कोनाला आपण R Q P असे नाव देऊ शकतो. R Q P. आता आपण या कोनाला नाव कशा प्रकारे देतो हे पाहिले. आता मला या कोनांची भुजा सांगा. तर याला आपण कसे नाव देऊ शकतो? बाजू PQ, बाजू QR. तर आपण काय काय नाव दिले? तर आतापर्यंत आपण कोनांच्या बाजू पाहिल्या. तर त्या काय? बाजू PQ आणि बाजू QR. आता मला या कोनाच्या शिरोबिंदूंची नावे सांगा पाहू. तर या कोनाच्या शिरोबिंदूंच्या नावामध्ये काय काय येईल? बिंदू P, बिंदू Q, तसेच बिंदू R. तर आपण काय पाहिलं की कोनाला कशा प्रकारे नाव देतात? कोनाला आपण कोन P Q R असेही नाव देऊ शकतो व तसेच कोन R Q P असेही नाव देऊ शकतो. त्यानंतर आपण कोनाच्या भुजा पाहिल्या. भुजामध्ये बाजू PQ आणि बाजू QR. आता या कोनांची शिरोबिंदूंची नावे. शिरोबिंदूमध्ये जे आपल्याला कोनावर बिंदू दिसतात त्यांची नावे लिहायची असतात. तर बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R अनुक्रमाने असे आपण नाव दिले. याच्यानंतर आपण कोनाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. कोनांच्या घटकांच्या व तसेच कोनांचे उर्वरित जे प्रकार राहिलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हे कोनांचे उर्वरित प्रकार तुम्हाला चांगल्या रीतीने समजवण्यासाठी मी 2 काड्यांचा वापर करणार आहे. बरोबर. त्या 2 काड्यांच्या वापरामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कोनांचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यांचे अंश किती असते, ते किती असते व तसेच त्यांची वैशिष्ट्ये या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे कळतील. बरोबर. आतापर्यंत आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन यांचा अभ्यास केला. पण कोनाचे आणखीनही काही प्रकार पडतात. आपण त्यांचा अभ्यास करू. यासाठी मी 2 वेगवेगळ्या रंगांच्या काड्यांचा वापर केला आहे. आता या दोन्ही काड्या जर आपण एकमेकांवर ठेवले, इकडे पहा. आता या दोन्ही काड्या जर मी एकमेकांवर ठेवले तर मला सांगा या दोन्ही काड्यामध्ये कोणता कोन तयार होतो का? 0 पेक्षा तरी जास्त आहे का? नाही. तर या दोन्ही काड्यामध्ये कोणताही अंश येत नाही. तर जेव्हा या काड्यामध्ये तयार झालेला कोन हा 0 असतो, म्हणजे इथं किती कोन तयार झाला? 0, कारण की कोणताच कोन तयार झाला नाही ना. तर जेव्हा हा 0 कोन असतो तेव्हा त्यास
शून्य माप असते तेव्हा त्यास शून्य कोन असे म्हणतात. शून्य कोनाचे माप किती असते? शून्य असते. म्हणजे अर्थातच मी या दोन काड्या वापरल्या होत्या आणि या दोन काड्या जेव्हा एकमेकावर आहेत त्यामध्ये कोणताच कोन तयार होत नाही तेव्हा त्यास शून्य कोन असे म्हणतात. आता समजा मी ही काडी अलगद अशी केली, बरोबर, तर या कोनामध्ये कोणता कोन तयार झालेला दिसतो? तर यामध्ये आपल्याला लघुकोन तयार झालेला दिसतो. समजा आपण याला 45 अंश समजले तर हा आपल्याला लघुकोन तयार झालेला दिसतो. लघुकोन. लघुकोनाचे माप किती असते? लघुकोनाचे माप हे शून्यापेक्षा जास्त 90. इकडे पहा. आता हा तयार झालेला कोन हा कोणता आहे? लघुकोन. लघुकोनाचे माप हे 0पेक्षा जास्त आणि 90पेक्षा कमी असते. 0पेक्षा जास्त पेक्षा कमी, बरोबर. आता मी या काड्यांना जर असं केलं तर हा तयार झालेला कोन कोणता कोन आहे? हा काटकोन आहे. हा तयार झालेला कोन कोणता आहे? काटकोन आहे. काटकोनाचे माप हे नेहमी 90 अंश असते. काटकोनाचे माप हे नेहमी 90 अंश असते. यामध्ये कमी किंवा जास्त काही नसते. काटकोन. काटकोनाचे माप हे 90 अंश असते. आता आपण पाहू पुढचा कोन. आता जर मी या काडीला असे केले तर हा तयार झालेला कोन कोणता दिसतो तुम्हाला? हा तयार झालेला कोन विशाल कोन आहे. तर विशाल कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते. विशाल कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते. तर याचे माप समजा 110 आहे. विशाल कोन. विशाल कोनाचे माप हे 90पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी. पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी. आता जर मी या दोन काड्यांची रचना अशी केली, आता जर मी म्हणजे जे आधी आपला विशाल कोन असा होता त्याला जर मी असे केले, अर्थातच सरळ केले, तर जेव्हा दोन काड्यांची रचना अशी असते तेव्हा म्हणजे अर्थातच याच्यात कोणता कोन तयार झाला? 180, बरोबर. तर जेव्हा कोनाचे माप हे 180 असते तेव्हा त्यात सरळ कोन असे म्हणतात. हे सरळ कोन. आणि याचे माप किती असते? 180. 180. आता इथे पहा. आता जर मी या दोन काड्यांची रचना, आता ही काडी होती, बरोबर. आता या काडीने या काडीची
पूर्ववत जागा इथं होती, बरोबर, शून्य कोन. जर आता या काडीने एक फेरा पूर्ण केला, असा एक फेरा पूर्ण केला, बरोबर, तर यात तयार होणाऱ्या कोनास असा हा एक फेरा पूर्ण केला, तर या तयार होणाऱ्या कोनास पूर्ण कोन असे म्हणतात. तर या तयार होणाऱ्या कोनास पूर्ण कोन असे म्हणतात. पूर्ण कोनाचे माप हे 360 अंश असते. पूर्ण कोन म्हणजे एक सरळ कोनाचे माप अधिक दुसऱ्या सरळ कोनाचे माप होय. एक सरळ कोनाचे माप असते 180 आणि त्यात परत एक सरळ कोनाचे माप म्हणजे 180 बेरीज 180 झाले 360. तर आत्तापर्यंत आपण कोणकोणत्या कोनाचे प्रकार पाहिले. शून्य कोन म्हणजे 0 अंश, लघुकोन म्हणजे 0पेक्षा जास्त पण 90पेक्षा कमी असायला हवे. त्यानंतर आपण पाहिलं काटकोन. काटकोन म्हणजे 90 अंशच असतो. त्यानंतर विशाल कोन म्हणजे 90पेक्षा जास्त पण 180पेक्षा कमी. तर त्यानंतर आपण पाहिलं सरळ कोन म्हणजे 180च असतो. त्यानंतर पाहिलं आपण पूर्ण कोन म्हणजे 360 अंश. आता मी तुम्हाला कोनांचे काही प्रकारांची आकृती काढून दाखवते, तर तुम्ही सांगायचे मला की ते कोनांचे कोणते प्रकार आहेत, बरोबर. तर मला आता तुम्ही सांगा हे कोणकोणते कोन आहेत. बरोबर, 90 अंश असलेला कोन हा काटकोन असतो. पुढे 110 अंश असलेला कोन विशाल कोन असतो. 0 अंश असलेला कोन शून्य कोन असतो. 360 असलेला अंश कोन पूर्ण कोन असतो. आणि हा सरळ कोन 180 असलेला. तर आज आपण काय पाहिले कोनांचे प्रकार. त्यामध्ये काटकोन म्हणजे 90 अंशच असतो. विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त पण 180पेक्षा कमी असणारा. शून्य कोन म्हणजे शून्यच असतो, त्याचे 0 अंशच असते. पूर्ण कोन म्हणजे एक सरळ कोन आणि दुसऱ्या सरळ कोनांची बेरीज म्हणजे 360 अंश असतो आणि सरळ कोन म्हणजे 180च असतो. तर अशा प्रकारे आपण कोनांचे काही प्रकार पाहिले होते. तर आता पुढे मला तुम्ही या कोनाचे नाव सांगा पाहू.
ए, कोन ए बी सी, बरोबर, कोन ए बी सी. याला अजून कसे म्हणता येईल? कोन सी बी ए, बरोबर, कोन सी बी ए. मला आता या कोनाच्या शिरोबिंदूंची नावे सांगा. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. आता मला या कोनाच्या बाजूंची नावे सांगा. भुजांची नावे. बाजू ए बी, बाजू बी सी. अगदी बरोबर. तर आपण काय काय शिकले? कोणाला नाव कसे प्रकारे देतात, कोणाच्या शिरोबिंदूंची नावे, कोणाच्या भुजांची नावे, कोणाचे प्रकार, हे सर्व आपण शिकलो. आता तुम्ही गृहपाठ लिहून घ्या. तुम्हाला खालील कोनांची आकृती काढायची आहे, काटकोन आणि शून्यकोन. धन्यवाद.